नमस्कार. मी डॉक्टर मनोज सुरेश दाते की प्रयोजनम चास्य स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमचं. तर स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्य टिकवणे हा आयुर्वेदाचा प्रथम उद्देश सांगितलेला आहे. म्हणजे व्यक्ती हा आजारी पडूच नये यासाठी तुम्ही सुरुवातीला उपाययोजना करा. आणि जर तो आजारी पडला तर त्यानंतर त्याला चिकित्सा की ज्यामध्ये सत्वऐवजी चिकित्सा असेल, दैवी चिकित्सा असेल किंवा युक्तिवापेष्ट चिकित्सा असेल याचा अंतर्भाव केलेला आहे. आणि स्वस्थ व्यक्तीचं आरोग्य टिकवण्यासाठी हे काही आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणे किंवा स्वस्त ऊर्जस्कर औषधी यांचा उपयोग करणे हे त्यामध्ये अंतर्भूत होतं. तर आता स्वस्त ऊर्जस्कर औषधींमध्ये काय येतं, तर त्यामध्ये एक रसायन आणि वाजीकरण या दोन प्रकारचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. आता रसायन चिकित्सा म्हणजे काय, तर ज्या वेळेस उत्तम बल असतं, उत्तम काळ असतो आणि शरीराचा अग्नी हा खूप छान असतो, अशा वेळेस रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ज्या औषधांचं म्हणजे च्यवनप्राश सारख्या कल्पांचं आपण जे सेवन करतो तर त्याला रसायन कर्म असं म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे काही सप्तधातू सांगितलेले आहेत या संपूर्ण धातूला बल देऊन पूर्ण शरीराची इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती हे वाढायला मदत होते. आणि वाजीकरण म्हणजे काय, आता वाजीकरणमध्ये पण पूर्ण बल मिळणारच, परंतु प्रामुख्याने जे काही पोटन्सी आहे, जो काही शुक्र धातू आहे यावरती त्या औषधीचं गामित्व हे जास्त असतं. म्हणजे प्रजनन संस्था वरती सर्वात प्रथम ते कार्य करणार आणि त्यानंतर प्रतिलोम गतीने शुक्रापासून ते रसापर्यंत धातूचं वर्धन करणार. म्हणजे रसायन चिकित्सा घ्या की वाजीकरण चिकित्सा घ्या, शेवटी होणार काय, सप्तधातूंचं बल हे चांगलं होणार आणि इम्युनिटी वाढणार आणि रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं आपल्याला स्वस्थ व्यक्तीला स्वास्थ्य टिकवणे हे सोपं होईल. तर आयुर्वेदाच्या प्रयोजनामध्ये आपण जे बघितलं की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनमचं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजार जर झाला तर त्याचे उपचार हे आपण 3 चिकित्सा पद्धतीने करतो. त्यामध्ये सत्ववज चिकित्सा, युक्तिवापेश्वरी चिकित्सा आणि दैववापेश्वरी चिकित्सा. आता युक्तिवापेश्वरी चिकित्सा म्हणजे काय, त्या पेशंटला पथ्य अपथ्य सांगणे, आहार विहाराचं बरोबर नियोजन करणे आणि नंतर त्याला औषधी उपचार करणे, हे झाली युक्तिवापेश्वरी चिकित्सा. आता सत्ववज चिकित्सा म्हणजे काय, म्हणजे मनाची चिकित्सा. म्हणजे पेशंट आल्यानंतर पेशंट भरपूर वेळा म्हणतो की त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर मला अर्ध बरं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे काय, तर त्याला मानसिक आधार देणे, प्रॉपर काउन्सिलिंग करणे आणि त्यामधूनच अर्धा आजार हा बरा होत असतो. त्याला सत्वओजी चिकित्सा आपण म्हणतो. आणि तसेच औषध उपचारांनी आणि मनाची चिकित्सा करून सुद्धा जर पेशंट बरा होत नसेल, वर्षानुवर्षे बरा होत नसेल, तर मग दैववापेश्वरी चिकित्सा की ज्यामध्ये काही होम असतील, प्रायश्चित असेल, कोणत्या प्रकारचं दैविक काहीतरी पूजा असतील, अर्चना असतील, तर हे आपण करायला सांगतो. म्हणजे फक्त औषधी उपचार आणि मनाचे उपचार एवढंच आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही, तर त्या पलीकडे जाऊन पूर्वजन्मकृत सुद्धा काही आजार असू शकतात आणि त्यासाठी दैववापेश्वरी चिकित्सा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. धन्यवाद.